नमस्कार, तरुण भारत सोशल मीडियामध्ये आपलं स्वागत आहे। नवरात्र उत्सवानिमित्त भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सांगलीमध्ये 7 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजता खेळ पैठणीचा आणि होम मिनिस्टर हे विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहेत। तर आपल्यासोबत बोलण्यासाठी कार्यक्रमाचे संयोजक आहेत शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे, यांच्याशीच आपण बातचीत करूया। मामा, कशा पद्धतीचा हा कार्यक्रम असणार? उद्या संध्याकाळी 5 वाजता प्रथमतः सगळ्या सांगली शहरातील महिला येणार आहेत, त्यांचं आम्ही स्वागत इथं करतोय। या स्टेडियममध्ये जवळजवळ 10,000 खुर्च्या आपण महिलांना बसायला ठेवलेल्या आहेत। सगळ्यांना कार्यक्रमाचा लाभ घ्यावा म्हणून जवळजवळ 5 स्क्रीन लावलेले आहेत आणि जवळजवळ 100 बाय 30 स्टेज मारलेलं आहे। आणि या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी माझ्या माता भगिनी जे येणार आहेत, बघायला येणार आहेत, त्यांना 14 ॲक्टिवा पैठणीच्या कार्यक्रमानिमित्त बक्षीस ठेवलेले आहेत कुपनद्वारे। आणि माझ्या माता भगिनी ज्या सहभाग घेणार आहेत त्यांना जवळ प्रत्येकाला एक पैठणी आणि ॲक्टिवा गाड्या ह्या बक्षीस दिल्या आहेत। हा सांगली जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठ्या पैठणीचा कार्यक्रम होणार आहे, तरी सर्व महिलांनी ह्याच्यामध्ये सहभाग घ्यावा ही माझी विनंती आहे। नक्कीच सांगलीमध्ये हा पहिल्यांदा असा कार्यक्रम होतो की जेणेकरून महिलांसाठी इतके मोठे बक्षिसं ठेवण्यात आले आहे। मामा, ही संकल्पना कशी काय सुचली? सांगली शहरामधील सर्व कार्यक्रम होतात, पण महिलांसाठी काय कार्यक्रम होत नाही। मग आमच्या सगळ्या मित्रमंडळींनी तर ठरलं की येणाऱ्या नवरात्रीमध्ये आपण महिलांना की खेळ पैठणीचा त्यांचं जे गुण आहे त्यांच्यातले दाखवण्यासाठी त्यांना घरातून बाहेर पडून महिलांनी हे खेळ पैठणीचा भाग घ्यावा, ह्यासाठी आमचं ठरलं होतं की महिलांना काहीतर सांगली शहरातल्या महिलांना हे कार्यक्रम द्यायचा, असं आमचं नियोजन ठरलं होतं। तर हे होते पप्पू डोंगरे। तर यांनी 7 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजता खेळ पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। त्यावेळी येणाऱ्या महिलांना विविध बक्षिसं देखील देण्यात येणार आहे। तरुण भारतसाठी अक्रम शेख, सांगली।